तर कालपर्यंत आपण क्वेश्चन 2 ऍक्टिव्हिटी बघितली. आता आपण आज बघणार आहे क्वेश्चन 2 थेरी म्हणजेच बी. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढचे क्वेश्चन्स काही बघू. तर बघा, मार्च 2025 ला आलेला क्वेश्चन 2 बी 2 मार्क्सचा आहे. तर क्वेश्चन काय आहे बघा, एक डायग्राम दिलेली आहे आणि काय दिलेलं आहे अजून, अँगल एसीबी नीट बघा, इन द गिवन फिगर सर्कल विथ सेंटर टचेस द साइड. अँगल एसीबी आहे, ठीक आहे, एसीबी ऍट ए अँड बी. बघा, दोन कॉर्ड्स आहेत. तुम्ही जर बघितल्या तर ह्या दोन कॉर्ड्स टँजेंट्स आहे एसी आणि बीसी पॉइंट ए अँड बी ला इंटरसेक्ट झालेल्या आहेत. अँगल एसीबी म्हटलेला आहे 52 डिग्री आहे. बघा, अँगल एसीबी 52 डिग्री आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल एडीबी. एडीबी बघा, हा अँगल विचारलेला आहे. मग कसं फाइंड करणार? तर बघा, लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्याला माहिती आहे इथे अँगल ए आणि अँगल बी हे 90 डिग्री असतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगावी लागेल. तर बघा, कन्सिडर सर्कल विथ सेंटर ओ असलेला आहे काय आहे सर, डी. ओके, सेंटर काय आहे, डी आहे. त्यानंतर बघा, सेगमेंट AC and segment BC are a tangents touches to the circle at points A and B. ओके, ऍट पॉइंट्स ए अँड बी. यानंतर तुम्ही जर बघितलं, आपण एक क्वाड्रिलॅटरल घेऊया. क्वाड्रिलॅटरल ABCD, AB ने घेते ना, ADBC. ओके, क्वाड्रिलॅटरल ADBC इज अ क्वाड्रिलॅटरल. हा फक्त क्वाड्रिलॅटरल वर करे. कोणता क्वाड्रिलॅटरल ते काहीच नाही. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल नाही बरं का, तो बाहेर आहे, अर्धा बाहेर अर्धा मध्ये. हा एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. चला, रिझन काय, कोण सांगताय? अँगल ए आणि अँगल बी 90 डिग्री आहे का? चला पटकन, टँजंट थेरम. व्हेरी गुड, टँजंट थेरम वरनं दोन अँगल 90 डिग्री आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 घेऊया. आणि क्वाड्रिलॅटरल आहे, देअरफॉर सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर किती असतात रे? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर किती? व्हेरी गुड, 360 डिग्री. व्हेरी गुड. बस, मग 4 अँगल्स आहे. अँगल ए प्लस अँगल जो विचारलाय डी, डीचं 3 अक्षर नाव काय? एडीबी, डी आहे ना, प्लस अँगल बी प्लस अँगल सी, सीचं पण 3 अक्षर नाव आहे एसीबी. सर्व अँगल्सची ऍडिशन आहे 360. देअरफॉर अँगल ए किती आहे? 90 डिग्री प्लस अँगल एडीसी आपल्याला विचारलेला आहे, एडीबी प्लस बी आहे पुन्हा एकदा 90 डिग्री आणि एसीबी दिलेला आहे 52 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. तर 90 प्लस 90 प्लस 52. चला पटकन, किती ऍडिशन आहे सांगायची आहे, फास्ट. देअरफॉर अँगल एडीबी प्लस 90 प्लस 90 प्लस 52 किती होतो? चला, कोण सांगताय? 232. व्हेरी गुड, 232 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. Therefore angle ADB is equal to 360 डिग्री. हा 232 तिकडे शिफ्ट केल्यानंतर तो -232 डिग्री होणार. चला, सबट्रॅक्शन सांगायचे आहे, फास्ट. चला, कोण सांगताय सबट्रॅक्शन? 128. व्हेरी गुड, 128.
आणि हे आहे तुमचं फायनल आन्सर. बघा किती मार्क्सला आहे, 2 मार्क्सला. क्लिअर. चला जायचंय पुढे, फास्ट सांगायचं आहे, पटकन जायचं पुढे. ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया. तर बघा क्वेश्चन काय आहे रे, परत एकदा बघा. एक डायग्राम दिलेली आहे, 2 कॉर्ड्स आहे आणि ह्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहे. ठीक आहे. तर काल आपण छोटासा पार्ट बघितला होता, आता हा एक पार्ट आहे. बघा काय विचारलंय, जेव्हा आर्क येतो ना रे, तेव्हा ती कन्सेप्ट एक पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, आता घेता घेताच आपण ती पूर्ण घेऊया. काल एक घेतलं होतं आपण. चला ऍक्टिव्हिटी होती बघा, ऍक्टिव्हिटी अशा 2 कॉर्ड्स होत्या आणि हे आर्क दोघांची आर्कची ऍडिशन डिवाइड बाय 2 अशी एक ऍक्टिव्हिटी होती. ठीक आहे. आता ह्या 2 कॉर्ड्स आहेत त्या बाहेर आहेत. तर सिंपल गोष्ट आहे बघा, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या राईट करूया आपण. मेजरमेंट ऑफ आर्क NS is equal to 125 degree. Then measurement of arc EF is equal to 37 degree. आणि म्हटलेलं काय आहे, मेजरमेंट ऑफ अँगल NMS is equal to क्वेश्चन मार्क. म्हणजे कुठे आहे NMS, म्हणजे हा जो आहे अँगल तो विचारलेला आहे. सिंपल फॉर्म्युला आहे डायरेक्ट. तर मेजरमेंट ऑफ अँगल NMS इज इक्वल्स टू 1/2. आणि जो मोठा आर्क आहे, मोठा आर्क कोण आहे रे, NS. मेजरमेंट ऑफ आर्क NS मायनस मेजरमेंट ऑफ आर्क जो छोटा असतो त्या समोरचा कोण, EF. ओके, इथं EF दिलेला आहे. बस इतकं सिंपल आहे. मोठ्या आर्क मधनं छोटा आर्क सबट्रॅक्ट करणे, 1/2. आता आर्क NS किती दिलेला आहे, 125 डिग्री मायनस आर्क EF किती आहे, 37 डिग्री. चला पटकन सबट्रॅक्शन कोण सांगताय, 1/2 मल्टिप्लाय. सबट्रॅक्शन किती येणार, 125 मायनस 37 कोण सांगताय, नक्की. ओके 88 डिग्री. ठीक आहे, 88 डिग्री. आणि 88 डिग्रीला 2 ने जर डिवाइड केलं तर किती येणार आहे, 44 डिग्री. कोण, मेजरमेंट ऑफ अँगल NMS. हे आहे तुमचं फायनल आन्सर. समजलं असेल तर वाय टाईप करायचं आहे फास्ट. चला पटकन बघा, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आता बरेच विद्यार्थी आज मकर संक्रांत असल्यामुळे तिळगुळ वाटायला गेलेले आहे, कारण की त्यांच्या आयुष्यात मकर संक्रांत एकदाच येणार आहे. ओके, आणि 10वीचं बोर्ड दरवर्षी असतं त्यांच्या आयुष्यात, त्यामुळे त्यांना ह्या लेक्चरपेक्षा आज तिळगुळ वाटणं महत्वाचं वाटलं. चला लक्ष द्या, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. जो चॅप्टर जास्त हार्ड आहे त्याच चॅप्टरला मुलं कंटाळा करता येईल लेक्चरसाठी, काही अडचण नाही. वर्षभर पण कंटाळाच केला, आताही कंटाळाच करा, तर बोर्डला अजून कंटाळा येणार पेपर लिहिण्यासाठी. ठीक आहे. बघा मार्च 23 आणि जुलै 23 सिंपल आहे. ऑलरेडी हा क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मधलाच आहे. बघा एक सर्कल आहे, त्याचे काही पार्ट्स बनवले आर्कचे, आणि काही नाही. आपल्याला आर्क डी विचारलाय आणि आर्क DEF विचारलाय. मग दिलेल्या कोणकोणत्या गोष्टी आहे, तर बघा इन अ सर्कल विथ सेंटर, काय नाव आहे सेंटरचं, C. कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर बघा अँगल ECF is equals to 70 डिग्री. देन मेजरमेंट ऑफ आर्क काय दिलेला आहे, DGF is equals to 200 डिग्री. या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. मग आपल्याला 1 नंबरला काढायचा आहे आर्क DE. आता आर्क DE कुठे आहे, बघा आर्क DE. मग आर्क DE काढण्यासाठी एक तर तुम्हाला हा अँगल माहित पाहिजे, पण तो माहित नाही. पण ECF आहे, ECF अँगल दिलेला आहे तुम्हाला 70 डिग्री. ओके, अँगल ECF किती दिलेला आहे, 70 डिग्री. मग ह्या सेंट्रल अँगल पासून तुम्हाला आर्क EF मिळेल. तो तर सर्वांना माहिती, हा जर 70 तर आर्क सुद्धा 70 डिग्री आहे. मग हा आर्क 70 आहे आणि जो मोठा आर्क आहे DGF, तो मोठा आर्क आहे 200 डिग्री.
मग हा 200 हा 70 270 झाला. मग उरलीला किती रे हा? चला उरली सांगायचंय. हा डी किती येणार मग? हा 200 हा 70 हा किती? पूर्ण सर्कल माहित असतो तुम्हाला, सर्वांना माहिती आहे किती डिग्रीचा असतो. तर पटकन सांगायचंय किती येणार? 90 डिग्री येणार. म्हणजे सर्वांची ऍडिशन 360 पाहिजे. पण लिहिणार कसं? चला लक्ष द्यायचंय. मग अगोदर आपण EF काढणार आहोत. तर इथं सिंपल फर्स्ट आन्सर आपण लिहितोय म्हणजेच काय? मेजरमेंट ऑफ आर्क DE इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मेजरमेंट ऑफ आर्क EF. डायरेक्ट फॉर्म्युला राईट करणार. काय फॉर्म्युला येणार? मेजरमेंट ऑफ अँगल ECF. चला रिझन काय येणार आहे? सेंट्रल अँगल. बस इतकंच. सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल वर नाही आपण राईट केलेला आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू 70 डिग्री. आता आर्क EF आपल्याला भेटलेला आहे, सर्वांना माहित आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DE जो आर्क विचारलेला आहे प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF प्लस मेजरमेंट ऑफ आर्क कोणता दिलेला आहे? DGF इज इक्वल टू सर्वांची ऍडिशन होणार आहे सर्कल म्हणजे 360 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DE प्लस EF किती आलेला आहे? 70 डिग्री प्लस हा किती दिलेला आहे? 200 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DE प्लस दोघांची ऍडिशन 270 इज इक्वल टू 360. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 मायनस 270. हे 30 आणि ते 60 होणार 90. म्हणजेच आर्क DE इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे आहे तुमचं फर्स्ट आन्सर. क्लिअर? चला सेकंड आन्सर आपण स्टार्ट करूया. सेकंड काय आहे? मेजरमेंट ऑफ आर्क DEF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्लिअर? सिंपल आहे. DEF म्हणजे दोन आर्कची काय आहे? ऍडिशन आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DEF इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क DE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF. फक्त सिंपल व्हॅल्यू टाकायची. D आपण आताच फाइंड केलेला आहे 90 आणि EF पण फाइंड केलेला आहे तो आहे 70 आणि दोघांची ऍडिशन 160. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DEF ओके इज इक्वल टू 160 डिग्री. क्लिअर आहे? समजलं असेल तर Y टाइप करायचं आहे फास्ट. चला पटकन Y टाइप करायचं आहे. चला एकदम फास्ट मध्ये. ओके 3 क्वेश्चन आपले झालेले आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन पुन्हा एकदा तीच कन्सेप्ट घेऊन आलेला आहे. सेम फक्त व्हॅल्यू चेंज झालेले आहे बाकी काही नाही. बघा काय दिलेला आहे? मेजरमेंट ऑफ आर्क DXE. हा क्वेश्चन MCQ ला जरी आला ना तरी खूप सोपा आहे. तोंडी तुमचा आन्सर आहे. तरी सुद्धा बघा दिलेल्या गोष्टी राईट करून घेऊ. त्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क AYC इज इक्वल टू 47 डिग्री. ओके आणि विचारलेलं काय आहे? मेजरमेंट ऑफ अँगल DBE इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. देअरफॉर सिंपल आहे. मेजरमेंट ऑफ अँगल DBE इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट मेजरमेंट ऑफ आर्क. कोणता आर्क आहे? सर्वात मोठा कोणता आर्क आहे? 105 म्हणजेच कोण? DXE मायनस मेजरमेंट ऑफ आर्क AYC. बघा हे आहे आन्सर म्हणजे फॉर्म्युला. नंतर बघा 1/2 आर्क DXE किती? 105 डिग्री मायनस 47 डिग्री. चला पटकन सबट्रॅक्शन किती येत आहे? पटकन फास्ट किती येणार आहे? कोण सांगताय? पटकन. ओके आलेले सर्वांचा आन्सर आलेला आहे 58 आणि 58 डिवाइड बाय 2 किती? पटकन फास्ट
मेजरमेंट ऑफ अँगल DBE किती आहे रे पटकन 29 डिग्री. क्लिअर. ओके समजलं असेल तर वाय टाईप करायचं आहे फास्ट. चला पटकन. ओके चला अशा प्रकारे आपण 4 क्वेश्चन एंड केलेले आहे. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघा. जुलै 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. 2 कॉर्ड्स आहे. दिसतंय कॉर्ड दिसतंय. ओके थोडा डार्क कलर आलेला आहे. तर बघा इथं म्हटलंय कॉर्ड AC आणि कॉर्ड DE. आपण 2 नावं देऊन टाकू. एक कॉर्ड आहे AC, दिसत नसेल तर मी असं हायलाइट करतो. दुसरी कॉर्ड आहे त्याचं नाव दिलेलं आहे त्यांनी DE. ओके ह्या 2 कॉर्ड्स आहेत आणि ह्या 2 कॉर्ड्स इंटरसेक्ट होतात पॉइंट B ला, म्हणजे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे B. त्यानंतर एक अँगल दिलेला आहे बघा. कोणता अँगल दिलेला आहे ABE हा अँगल दिलेला आहे. किती दिलेला आहे 108 डिग्री. देन आर्क AE दिलेला आहे. आर्क AE किती दिलेला आहे 95 डिग्री. आणि विचारलाय आर्क DC. आपण आता नाही का 2 आर्क सबट्रॅक्ट करायचो डिवाइड बाय 2 आता जस्ट सॉल्व्ह केलेलं आहे. याच्या हे उलट आहे फक्त. या 2 कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट आहे आणि आपण एक ऍक्टिव्हिटी पण बघितली होती. तर हा जो अँगल असतो त्या अँगल्सची मेजरमेंट त्याच्या समोरचा आर्क आणि त्याच्या मागचा आर्क अपोजिटचा दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2 असतो. म्हणजे हा पण 108 आहे. इकडचा पण अँगल 108च असतो का व्हर्टिकली अपोजिट आहे. म्हणजे दोन्ही अँगल पैकी कोणताही एक अँगल विचारला तर समोरचा आणि बॅक साइडचा आर्क त्याची ऍडिशन होते आणि डिवाइड बाय 2 होत असतो. बाकी काही नाही. बघा ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते राईट करू आपण. डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे त्यामुळे इथं लिहिणार कन्सिडर सर्कल विथ सेंटर पण नाहीये. हे घेण्याची गरज पण नाही. तो सेंटर नाही बरं कमी. आपण डायरेक्टली घेऊ जी दिलेलं इथे काय कॉर्ड AC अँड कॉर्ड DE इंटरसेक्ट जरा जास्त गोंधळ झालेला आहे. इंटरसेक्ट each other at point B. नंतर तुम्हाला दिलेला आहे मेजरमेंट ऑफ अँगल ABE इज इक्वल टू 108 डिग्री. देन मेजरमेंट ऑफ आर्क कोणता आर्क आहे AE इज इक्वल टू 95 डिग्री आणि मेजरमेंट ऑफ आर्क DC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सिंपल फॉर्म्युला येणार आहे. देयरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ABE is equals to 1 divided by 2 in bracket measurement of arc AE plus measurement of arc DC. दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2 असतो. चला दोघं आर्क किती आहे एक 108 प्लस सेकंड 95. चला दोघांची ऍडिशन पटकन फास्ट. 1/2 मल्टिप्लाय 108 प्लस 95 किती 200 किती पटकन फास्ट. कोण सांगताय अजून कोणाचाच रिप्लाय नाही आला. पटकन मी दोघांची ऍडिशन विचारलेली आहे 203. खूप वेळ लागला खूप. 203 डिग्री आणि डिवाइड बाय 2 पटकन. डिवाइड बाय 2 किती पटकन 100. नेक्स्ट काय कर पटकन. चला काय फाइंड करायचंय आर्क DC. ओ सॉरी घाई झाली. ओके रिवर्स. मग बाकीचे फक्त बघताय. छान व्हेरी गुड. बघा ABE किती दिलेला आहे 108 डिग्री. मेजरमेंट ऑफ आर्क AE किती आहे 95 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. ओके चला 2 डिवाइड ला इकडे येणार 2 मल्टिप्लाय होणार 108 डिग्री इज इक्वल्स टू कोण उरलेला आहे 95 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. बघा आता यांची जर मल्टिप्लिकेशन केली तर 260 डिग्री इज इक्वल्स टू 95 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. बस 95 इकडे शिफ्ट होणार. देयरफॉर
मेजरमेंट ऑफ आर्क DC इज इक्वल्स टू 260 डिग्री मायनस 95 डिग्री. चला पटकन सबट्रॅक्शन सांगायचे आहे. Therefore मेजरमेंट ऑफ आर्क DC इज इक्वल्स टू किती? चला फास्ट 1 to 1. बाकी इतकंच येतं मुलांना. पण सर आपण थोडे वेगळीकडे गेला आहात असं पटकन सांगण्यासाठी फक्त एक का दोनच विद्यार्थी पुढे आला, बाकी फक्त बसलेले होते. ओके, याचा अर्थ एकच निघून येतो, लक्ष नाही काय चालू आहे त्याच्याकडे, फक्त छोटस विचारलं हा सबट्रॅक्शन किती रे, लगेच मोबाईल काढून पटकन लगेच सर ही सबट्रॅक्शन आहे, बस झालं, बाकी काही नाही. म्हणजे तर लहान मुलांचं आहे, मी फक्त गुणाकार विचारतोय, तुम्ही मला गुणाकार सांगतात, मी तुम्हाला सबट्रॅक्शन विचारतो, तुम्ही मला सबट्रॅक्शन सांगतात. व्हेरी गुड, छान चालू आहे. चला जायचं पुढे. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन आहे, जुलै 2021 साठी आलेला आहे. बघा डायग्राम नाहीये, पण डायग्राम तर लागेल किंवा लागू पण शकणार नाही. बघू काय आहे क्वेश्चन. काय मेजर्स ऑफ टू आर्क्स फॉर्म, कशापासून फॉर्म होत आहे? कॉर्ड पासून. माहिती सर्वांना, डायग्रामची गरज नाही, पण बघा एक सर्कल आहे एक कॉर्ड आहे, ह्या कॉर्डमुळे 2 आर्क तयार होतात, एक छोटा आणि एक मोठा. ऑफ अ सर्कल आर्क, मग त्याची मेजरमेंट म्हटलेलं आहे, एकाची मेजरमेंट 2x आहे आणि एकाची मेजरमेंट 7x आहे. बरोबर राहणार आहे. एक तर छोटा आर्क असतो आणि मोठा आर्क असतो. मग छोटा आर्क लगेच कळतंय 2x याची मेजरमेंट आहे आणि मोठ्या आर्कची मेजरमेंट किती आहे? 7x डिग्री. मग ते फक्त इथं कन्सिडर करणार. बघा, लेट मेजर ऑफ किंवा मेजरमेंट ऑफ म्हटलं तरी चालेल, मेजर म्हटलं तरी चालतं, काही अडचण नाही. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू 2x डिग्री अँड मेजर ऑफ मेजर आर्क, जो मोठा आर्क आहे तो आहे 7x डिग्री. सर्वांना माहिती आहे, दोघा आर्कचे आपण ऍडिशन घेत असतो, म्हणजेच काय? मेजर ऑफ मायनर आर्क, ओके, प्लस मेजर ऑफ मेजर आर्क. दोघांचे ऍडिशन म्हणजे कोण? सर्कल 360 डिग्री. बस सिंपल ऍडिशन करणार. 2x डिग्री प्लस 7x डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. सर्व डिग्री कॅन्सल, 2x आणि 7x 9x 360. x इज इक्वल टू 360 डिवाइड बाय 9. x किती? 9 4 जा 36 into 0. x ची व्हॅल्यू आलेली आहे 40. तुम्हाला काय म्हटलेलं आहे? फाइंड द मेजर ऑफ मायनर आर्क. फक्त मायनर आर्क विचारलंय. मग देअरफॉर मेजर ऑफ मायनर आर्क किती आहे? 2x डिग्री म्हणजे 2 मल्टिप्लाय 40 म्हणजेच आहे 80 डिग्री. बघा, जर तुम्हाला मेजर ऑफ विचारलं असतं तर सिंपल 7x म्हणजे 7 मल्टिप्लाय 40, 7 4 जा 280, 280 येणार आहे. बस क्लिअर आहे, समजलंय सर्वांना? जायचं पुढे पटकन फास्ट. बघा डायग्रामची गरज नाही बरं का, ती फक्त समजण्यासाठी डायग्राम काढलेली आहे. डायग्राम नॉट कंपल्सरी. ओके, चल पुढचा क्वेश्चन. ऍक्टिव्हिटी. पण एक गोष्ट सांगायची आहे की ऍक्टिव्हिटी 3 मार्कला येईलच असं नाही, कधी कधी येऊन गेलेली फक्त. ठीक आहे, आता मार्च 24 ला आलेली आहे, मागच्या वर्षी आलेली नव्हती. ठीक आहे, तर काय आलेली बघा ऍक्टिव्हिटी. चला आपण ऍक्टिव्हिटी बघूया काय आहे. सिंपल आहे, इंटरनल डिव्हिजन कॉर्ड. ओके, प्रूव्ह दॅट AE मल्टिप्लाय AB आणि CE मल्टिप्लाय AB. बस बाकी काही नाही. इंटरनल डिव्हिजन कॉर्डचा थेरम आहे छोटासा. मग तेच दिलेले कंस्ट्रक्शन, ड्रॉ, ACBD, फिलिंग द ब्लँक, प्रूफ. मग AE ना ट्रायंगल CAE. कुठे आहे ट्रायंगल CAE? हा एक ट्रायंगल आहे. दुसरा आहे BD म्हणजे इकडचा आहे. ओके, आणि बस. मग हे 2 अँगल ऑलरेडी कॉन्ग्रंट म्हटलेले आहे. तुम्हाला रिझन द्यायचंय का कॉन्ग्रंट आहे. अँगल बघा AEC DEB म्हणजे इकडचा E आणि तिकडचा E
का आहे रे? चला पटकन कोण सांगताय? दोन विद्यार्थ्यांचा आन्सर आलेला आहे. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल दिसतच आहे, इकडचाही तिकडचाही. इथे आन्सर येणार आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, चला नंतर बघा इथं माहित नाही ना काय, मग रिझन दिलेलं आहे. अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क. प्रॉपर्टी आहे, दोन अँगल एकाच आर्कला इन्स्क्राईब करतात. एक अँगल आहे बीडीई, मग त्याच्याच अजून एक अँगल कोणता आहे बघा, बीडीई कुठे आहे? बी डी आणि ई, इथे डी आहे. मग हा अँगल आहे, मग हाच अँगल नीट बघा, अँगल कुठे येतोय? असा अँगल आहे. मग आर्क कोण आहे रे? हा आर्क आहे बीसी. या बीसी आर्कला अजून एक इन्स्क्राईब अँगल आहे, कोण आहे? चला नाव सांगा पटकन. सीएई. विद्यार्थ्यांनी सांगितलंय सीएई. सीएई, व्हेरी गुड. बघा हा नीट बघा तुम्ही, हा जो अँगल आहे तो पुन्हा एकदा सीबी ला काय करतो? इन्स्क्राईब करतो, म्हणजे इन्स्क्राईब आहे. इथे आन्सर येणार आहे अँगल सीएई. सीएई. ओके, देन या आन्सर मी सांगून दिलं. बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले कोणत्या टेस्टने? चला पटकन, बाय डबल ए टेस्ट. खूप सोपं आहे, डबल ए टेस्ट आहे. ठीक आहे, चला मग जर दोन ट्रायंगल सिमिलर आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचं घेतलेलं आहे ते निरेश. करस्पॉन्डिंग साइड कोणत्या? चला मग डी इथं घेतलेला आहे, मग डीई ची करस्पॉन्डिंग साइड कोणती? चला फास्ट, डीई ची करस्पॉन्डिंग साइड एई. मुलांनी सांगितलंय, बघू आपण. बघा डीई करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? त्याच एक्झॅक्ट समोरची सीई. ओके, सीई म्हटलं तरी चालेल, सी आहे. मुलांनी गोंधळ केलेला आहे, काहींनी एई सांगितलं. ओके, सीई नक्की का चुकतंय? इथं बघा, इथं सी मल्टिप्लाय डी गेलेला आहे, बरोबर? सी मल्टिप्लाय डी, इथं सी नाहीये, सी ऑलरेडी आहे. ओके, मग इथे काय येणार? मग इथे ए येणार. ओके, बरोबर आहे. इथून जर येते चालेल. बघा इथे ए आहे, कारण की हा ट्विस्ट आहे, बरोबर? असा ट्विस्ट करावा लागेल. ठीक आहे, मग उरलं कोण रे? सी ला खाली कोण येणार? डायग्राम मध्ये बघितलं तरी चालेल, किंवा बघा इथं क्रॉस आहे, तो क्रॉस फिरवा फक्त. इथे सी आहे बघा, सी. मग इकडे कोण आलेलं आहे? इथं ए होता, कोण उरलं? ईबी. ईबी. चला सांगितलंय. ओके, सांगितलंय विद्यार्थ्यांनी. पण इथे काहीतरी उरलेलं आहे. इथे पण एक बॉक्स आहे ना, बघा एक बॉक्स भरला, इथला दुसरा बॉक्स भरला. चला इथला बॉक्स सांगा काय येणार रे? तुम्ही हे रेशो का राईट केले? सी एस एस टी. व्हेरी गुड. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. काही विद्यार्थी सी एस एटी पण करतील बघा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल सीटी करते, पण नाही सिमिलर या. चला हा एक बॉक्स बघा, हे 3 बॉक्स आणि हे 3 बॉक्स, असे 6 बॉक्स. अर्ध्या मार्कला एक बॉक्स, असे 3 मार्क. 2024 ला आलेला आहे, 25 ला नाही आलेला, तुम्हाला येऊ शकतो, अभ्यास करा. 2022 ला आलेला आहे बघा, 22 ला आला, 24 ला आला, 26 ला येऊ शकतो अल्टरनेट. चला बघा, आपण बघितलं ना, हेच ऍडिशन करतो, हेच दिलेलं आहे. तर बघा, in the above figure chord PQ and chord RS intersect each other at point T. या T पॉइंट ला इंटरसेक्ट करतात. If STQ 58 आहे, then PSR 24 आहे. Complete the following activity to verify. Verify करायचं आहे angle STQ is equal to 1/2 arc PR आणि arc SQ. या दोघांची ऍडिशन करून डिवाइड बाय 2 करायचं. जे काही आन्सर येईल ते आन्सर STQ चे इक्वल पाहिजे. STQ ऑलरेडी दिलेला आहे 58, म्हणजे हे सॉल्व्ह करून 58 आन्सर आलं पाहिजे. चला मग ट्रायंगल पीटीएस. ट्रायंगल पीटीएस पुढे डायग्राम मध्ये ते बघू. बघा ट्रायंगल पीटीएस म्हणजे हा वाला ट्रायंगल वरचा. या ट्रायंगल मध्ये एस पी क्यू म्हणजे अँगल पी आणि एस टी क्यू म्हणजे अँगल टी. पी आणि टी हे दोघं नीट बघा. एस पी क्यू कुठे आहे ते चेक करा. बघा एस पी क्यू, एस पी क्यू. बघा हा छोटासा अँगल पी इज इक्वल टू, त्यांनी काय म्हटलंय? एस पी क्यू आणि एक्सटिरियर अँगल थेरम म्हटलंय. एस टी क्यू कुठे आहे? बघा एस टी आणि क्यू इथे बरं का, नीट बघा. हा मग सांगा काही, थोडं सोपं सांगतो. रिमोट इंटेरियर अँगल
रिमोट इंटरअँगल काय असतो रे? एक्सटर्नल इज इक्वल टू आतमधील दोघांची ऍडिशन. पण इथं उलट विचारलं, तो फॉर्म्युलाच फक्त फिरवायचा फक्त बघा. एस पी पी अँगल इक्वल टू टी अँगल मायनस कोण होईल सांगा बरं? कोणी सांगितलंय? पीएसआर. व्हेरी गुड. अँगल पीएसआर समजलंय सर्वांना? अँगल पीएसआर. तन्मय बाळा आपली अरे थेरी चालू आहे. ओके. तर बघा, आणि एस पी क्यू किती दिलेला आहे रे? 34. ओके. कोण कॉल करते? ओके, कॉल येतोय. तर बघा पीएसआर आणि पीएसआर किती आहे? 24 आहे. ते डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे. एसपीक्यू आलेला आहे 34. ओके. एसपीक्यू यातून हे झालेलं आहे. इथं फक्त थेरी येणार होती. त्यानंतर बघा आर्क क्यूएस 2 मल्टिप्लाय काय येणार? चला पटकन. ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली खूप शॉर्टकट आहे बरं का रे, त्यामुळे व्यवस्थित सांगा काय येणार पटकन. अरे मी इथे विचारतोय बाबडे, नो इथे 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 काय येणार ते? 34. डायरेक्टली 34 डायरेक्टली नक्की. अरे इथं काय दिलेलं आहे बघा ना, जरी आन्सर बघा इथं डिग्री दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? डिग्री. म्हणून इथं 34च येणार बरं का. इथं डिग्री बघा आणि 34 टू जात आहेच. का राईट केलं सांगा? आता रिझन द्या पटकन. क्यूएस कुठे बघा? क्यूएस आणि पी बरोबर रिलेशन दिलं होतं. पी बरोबर मग काय आहे रे? कोण कोण सांगितलं? ओके. इन्स्क्राईब अँगल थेरम बरोबर आहे. इन्स्क्राईब अँगल थेरम काय आहे? ऍक्टिव्हिटी खूप शॉर्टकट दिलेली आहे. ऍक्च्युअल मध्ये आन्सर खूप मोठा आहे. बघा शॉर्टकट मारलेलं आहे त्यांनी. हा आहे अँगल इन्स्क्राईब अँगल, हा आहे इंटरसेप्टेड आर्क. ओके. तुम्ही बघा डायग्राम मध्ये. मग याच्या अँगलच्या समोरचा आर्क क्यूएस आहे. ते हा बसतं, ते काही दिलंच नाही, ते डायरेक्ट शॉर्टकट मारलेलं आहे. सिमिलरली सेम आर्क पी आर इक्वल टू 2 टाइम्स पीएसआर. आणि पीएसआर किती आहे आपल्याकडे? किती? 24. मी ते काय येणार? 24 डिग्री. नंतर 1/2. आता बघ तिथं सिम्प्लिफाय करायचंय. मग मेजरमेंट ऑफ आर्क क्यूएस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. इथं डायरेक्ट ऍडिशन राईट करायची. कोणाची ऍडिशन? हे बघा क्यूएस 68 आणि पी आर किती? 24. 68 प्लस 24 ची ऍडिशन किती? पटकन. आणि ती ऍडिशन त्या बॉक्स मध्ये राईट करायची. चला कोण सांगताय पटकन? बघा ऍडिशन कोणाची? 68 आणि अजून कोणाची ऍडिशन? 24. चला पटकन किती ऍडिशन आहे? 68 प्लस 24 ऍडिशन विचारली. ओके ओके ओके. इथं पीएसआर 24 होता, त्याची झाली 48. हो हो इथे इथे इथे. ओके ओके. आपण इथं बघता लिहिलं. ओके. दोघांची मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय इथे बघा 2 मल्टिप्लाय 24 ती झालेलं आहे 48. आता 68 प्लस 48 किती येणार? 116. ओके. आता 116 ला 2 ने डिवाइड केलं म्हणून 58 आलेला आहे. बस आता फक्त फिलिंग द ब्लँक पुढे उरलेली आहे. आर्क पी आर प्लस आर्क क्यूएस इक्वल टू अँगल किती? उत्तर तुमचं वरतीच आहे. चला इथं फक्त अँगल राईट करायचं आहे. कोणता अँगल? एस टी क्यू. अँगल एस टी क्यू. क्लिअर आहे? खूप शॉर्टकट आहे ना ऍक्टिव्हिटी, त्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. चला झालेलं आहे, समजलं? खूप शॉर्टकट आहे ऍक्च्युली. खरंच जर याचा आन्सर लिहायला गेलं तर 2 पेजेस लागतील. ठीक आहे. त्यांनी ऍक्टिव्हिटी बनवली आहे मार्च 2022 ला. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी काही नाही, आजूबाजूलाच आन्सर असतात, त्यामुळे काही नाही, किती शॉर्टकट घेतली तरी काही अडचण नसते. चला आता जुलैला आलेली ऍक्टिव्हिटी बघू. 2021 ला आलेली, मध्ये पुढेच फिरकली नाही ऍक्टिव्हिटी. काय दिलेली ऍक्टिव्हिटी? एक डायग्राम आहे तुमच्या समोर. ठीक आहे. तर बघा ड्रॉ सेगमेंट एक्स झेड झेड वाय. ठीक आहे, केलंय ड्रॉ. आपल्याला ती काही एक्स्ट्रा गरज नाही, आपण फक्त बघणार ऍक्टिव्हिटी. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल पॉइंट्स एक्स झेड वाय आर. तिथं बघा पॉइंट्स एक्स झेड वाय. काय एक्स झेड वाय ही कोणती पॉइंट्स आहे डायग्राम मध्ये जर बघितलं तर? चला कोण सांगताय? फक्त 2 विद्यार्थ्यांचे आन्सर आलेले आहे. कोलिनियर दिसतात डायग्राम मध्ये. एक रेशिओ पॉइंट्स आहे, इथे येणार कोलिनियर. ओके. त्यानंतर इथे रिझन दिलेलं आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. कोणते अँगल? एक्स झेड ए. एक्स झेड ए
एक्स झेड ए ला व्हर्टिकली तिकडचा झेड म्हणजे 3 अक्षर नाव काय? पटकन कोणी पण सांगेल. चला पटकन. बी वाय सॉरी बी झेड वाय घ्या किंवा वाय झेड बी घ्या, काही घ्या. अँगल वाय झेड बी फक्त झेड मध्ये आला पाहिजे. ठीक आहे. वाय झेड बी, बी वाय झेड सॉरी बी झेड वाय काही घ्या. सॉरी इथे यायचं होते. अँगल वाय झेड बी. ठीक आहे. चला त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा. इक्वेशन नंबर 1 घेतलेला आहे. नाऊ सेगमेंट एक्स ए आणि सेगमेंट एक्स झेड कुठे बघा बरं. सेगमेंट एक्स ए सेगमेंट एक्स झेड या दोन सेगमेंट आहे कॉन्ग्रंट. सांगा रिझन द्या. पुन्हा एक सांगतो. सेगमेंट एक्स ए आणि सेगमेंट एक्स झेड या दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहे. का रे? रेडियस ऑफ सेम सर्कल. व्हेरी गुड. एकाच सर्कलच्या दोन रेडियस तर शॉर्टकट लिहिलं जातं रेडियस ऑफ सेम सर्कल. नाही तर रेडियस ऑफ सेम सर्कल म्हणा तुम्ही. चला पुढे पुन्हा एकदा अँगल घेतलेला आहे एक्स ए झेड. कुठे बघू. एक्स ए झेड. एक्स ए झेड बघा हा ए अँगल. मग या ए ला कोणता अँगल इक्वल कॉन्ग्रंट? रिझन दिलेलं आहे आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे दोन बाजू सारख्या आहे म्हणजे त्या दोन रेडियस सारख्या होत्या. मग पटकन सांगायचं आहे कोणता अँगल. झेड बी वाय. बबड्यांनो तुम्ही खूप लांब गेलेले आहेत. खूप लांब गेले. आयसोस्केलस ट्रायंगल म्हटलंय तुम्ही डायरेक्ट ट्रायंगलच बदलला. एक्स ए झेड एक्स ए झेड म्हणजे अँगल ए ला तुम्ही इक्वल डायरेक्ट तो बी दाखवला. ट्रायंगलच बदलून टाकला. पटकन अजून कोण सांगताय. एक्स झेड ए. व्हेरी गुड. अरे एक्स झेड ए हा छोटासा अँगल बघा. इथे मी डायग्राम काढतो बघा. इथे झेड नाव आहे, इथे एक्स आहे, इथे ए आहे. तुम्ही काय प्रूव्ह केला आताच. ही साइड एक्स ए कोणाला इक्वल आहे. एक्स झेड ला. रेडियस आहे दो एका सर्कलच्या आणि म्हणून हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. तर यांच्या समोरच्या साइड इक्वल असतात. सॉरी जर साइड इक्वल आहे त्यांच्या समोरच्या अँगल इक्वल असतात. एक्स झेडच्या समोर कोणता अँगल आहे ए. मग आपण इकडे अँगल एच घेतलेला आहे आणि त्याला कॉन्ग्रंट कोण असेल रे. अँगल झेड. का बरं. एक्स ए च्या समोरचा अँगल आहे. मग झेडचं 3 अक्षर नाव काय आहे. एक्स झेड ए किंवा ए झेड एक्स काही घ्या. अँगल एक्स झेड ए. क्लिअर आहे का. वाय टाईप करा जर समजलं असेल तर. मी काय राईट केलं ते समजलंय. वाय टाईप करा फास्ट. ओके. काय असतं इथं दिलेलं आहे ना रे आयसोस्केलस ट्रायंगल. लगेच क्लिक झालं पाहिजे होतं. तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल बदलला तिकडे बी इकडे गेले. चला लक्ष द्या. पुन्हा एकदा त्यांनी काय म्हटलं. सेम कंडिशन सिमिलरली तिकडच्या ट्रायंगल मध्ये गेले ते बघा. सेगमेंट वाय बी कॉन्ग्रंट सेगमेंट वाय झेड. इथे रिझन पण दिलेलं नाही. रिझन हेच रेडियस ऑफ सेम सर्कल वाय बी वाय झेड बघा. वाय बी आणि वाय झेड तिकडच्या सर्कलच्या सेम आहे त्या रेडियस. पुन्हा तीच कन्सेप्ट. आणि बघा मग अँगल बी झेड वाय आणि वाय बी झेड म्हणजे झेड अँगल आणि बी अँगल इक्वल. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं. मग इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरनं अँगल एक्स ए झेड म्हणजे इकडचा अँगल ए आणि तिकडचा कोणता अँगल इक्वल येईल रे. चला पटकन कोण सांगताय. वाय बी झेड. व्हेरी गुड. वाय बी झेड ही आहे ट्रान्झिटिव्हिटी. सिमिलर चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं. म्हणजे ए अँगल बी ला इक्वल, बी अँगल सी ला इक्वल. मग डायरेक्टली ए अँगल कोणाला इक्वल येणार. सी ला. तेच झालेलं इथं. तुम्ही जर बघितलं झेड अँगल झेड ला इक्वल. फर्स्ट मध्ये व्हर्टिकली इकडचा तिकडचा. सेकंड मध्ये झेड आणि ए इक्वल आणि थर्ड मध्ये तिकडचा झेड आणि तो बी इक्वल. ओके. म्हणून तिकडचा बी आणि इकडचा ए इक्वल. कुठे गेला तो ए बघा हा. म्हणून एक्स ए झेड इज इक्वल टू बी कोण आहे. अँगल वाय बी झेड. आणि तुम्ही नीट बघितलं तर इकडचा ए तिकडचा बी जर इक्वल आहे तिथं एक डायग्राम तयार होते बघा. झेड शेप. नीट बघा झेड शेप. हे दोन अँगल इक्वल आले. काय इक्वल आले. व्हर्टिकली अल्टरनेट अँगल बघा. आणि अल्टरनेट अँगल आहे म्हणून एक्स ए आणि वाय बी काय आहे पॅरलल. एक्स ए आणि वाय बी काय आहे पॅरलल. इथं छोटस रिझन द्या बरं. आता मी शिकवता सांगितलंय ते का पॅरलल आहे. चला कोण सांगतंय. अल्टरनेट अँगल टेस्ट. सिंपल आहे. इथं लिहिणार अल्टरनेट अँगल टेस्ट
दॅट्स इट. क्लिअर? ओके, समजलंय सर्वांना? जायचं पुढे? ओके, ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर बघा, जास्त अवघड जरी दिसत असला हा क्वेश्चन, तरी सुद्धा आपण व्यवस्थित बघू आणि कसा सॉल्व्ह होईल त्याचा विचार करू. बघा, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक, त्यांनी सांगितलंय तो सायक्लिक आहे. मी तर राईट करून घेऊ. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक. ओके, सायक्लिक आहे. देन अजून एक गोष्ट दिलेली आहे, AB इज इक्वल्स टू AB, हे पण दिलेलं आहे. नंतर मेजरमेंट ऑफ अँगल दिलेला आहे, BCD इज इक्वल टू 70 डिग्री. आणि काय विचारलं रे एक नंबरला? आर्क BCD. कुठे रे आर्क BCD? बघा हा आर्क बघा, अँगल नाही, आर्क BCD. मग आता हा BCD कसा मिळेल रे? बघा, इथे B, इथे C, इथे D. हा आर्क कसा मिळेल? एक्झॅक्ट समोर एक अँगल आहे बघा, हा अँगल इन्स्क्राईब आहे त्या आर्कला, म्हणजे अँगल ए. मग अँगल ए दिलाय का रे? नाही. पण अँगल सी दिलाय. अँगल कोण दिलेला आहे? सी दिलेला आहे, सी. आता बघा, आता इथं सांगण्यापेक्षा इथंच राईट करतो म्हणजे समजेल. बघा, अँगल सी ला एक्झॅक्ट समोर कोण आहे? ए. आणि अँगल ए आणि सी कोण आहे? अपोजिट अँगल आहे. मग ते इक्वल नाही बरं का. हे आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी. दोघांची ऍडिशन 180 असते. तर बघा, इथं सिंपल तुम्ही राईट करणार आहे. नीट बघा, अँगल डायरेक्ट घेऊन टाका, अँगल BAD. अँगल BAD प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. इथं राईट करायचं आहे बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ओके, किंवा वाक्य घेतलं तरी चालेल, बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अक्षर खूप कमी आणि छोटं झालेलं आहे. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. किंवा तुम्ही वेगळं एक सेंटेन्स घेऊ शकता, काय? इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. पण हे सिंपल आहे, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. थेरम तेच सांगतो की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर अपोजिट अँगल 180 असतात, म्हणजे सप्लिमेंटरी असतात. बस व्हॅल्यू टाका. अँगल BAD प्लस BCD दिलेला आहे 70 डिग्री इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल BAD इज इक्वल्स टू 180. 70 तिकडे शिफ्ट झाला मायनस. देअरफॉर अँगल BAD इज इक्वल टू किती रे? 110. पण अँगल BAD भेटलेला आहे, पण विचारलं काय रे आपल्याला? मग अँगल ए भेटला आणि त्याच्या समोरचा आर्क आहे BCD, म्हणजे अँगल ए जो आहे तो इन्स्क्राईब अँगल आहे. मग बघा, सिंपल गोष्ट येणार आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल BAD. चालू व्यवस्थित? ओके, मला वाटलं काही झालं. चला, मेजरमेंट ऑफ अँगल BAD इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला येणार? 1/2 मल्टिप्लाय मेजरमेंट ऑफ आर्क. कोणता आर्क रे? जो विचारलाय तोच, BCD. त्याचं रिझन तुम्हाला द्यावं लागेल बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. काय येणार? बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. क्लिअर? देअरफॉर मग आपला अँगल किती आलेला आहे? 110 इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय मेजरमेंट ऑफ आर्क BCD. हा 2 इकडे येणार, 2 मल्टिप्लाय 110 इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क BCD. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क BCD इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन 2 to 0 220 डिग्री. चला, इथपर्यंत समजलंय? समजलं असेल तर वाय टाईप करायचं आहे फास्ट. आपला पहिला आन्सर झालेला आहे. चला, सेकंड बघा. आता तुम्हाला आर्क विचारलाय BAD. कुठे रे आर्क? BAD. आता आर्क कोणाच्या समोरचा आहे रे? अँगल सी च्या समोरचा आहे. आणि अँगल सी तर तुमच्याकडे आहे. कुठे तो? बघा, BCD दिलेला आहे ना. BCD आपण काढला ना अँगल, सॉरी आर्क आहे. अँगल सी अँगल हे बघा इथं
बी सी डी किती तो 70. बस चला लक्ष द्यायचंय. सेकंड घेतोय आपण. काय घेणार आहे? मेजरमेंट ऑफ आर्क बीएडी. डायरेक्टली आन्सर लिहिणार मेजरमेंट ऑफ अँगल. नाही बघा आर्क बीएडी विचारलाय. आर्क बीडी च्या समोर इन्स्क्राइब अँगल कोण आहे? बीसीडी. म्हणून अँगल बीसीडी इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय मेजरमेंट ऑफ आर्क बीएडी. पुन्हा एकदा रिझल्ट काय? इन्स्क्राइब अँगल थेरम. बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरम. ओके फक्त व्हॅल्यू टाकू. चला अँगल बीसीडी किती आहे? बीसीडी अँगल किती आहे? 70 डिग्री इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय मेजरमेंट ऑफ आर्क बीएडी. 2 इकडे येणार. 2 मल्टिप्लाय 70 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क बीएडी. दोघांची मल्टिप्लिकेशन किती येणार? 140. Therefore measurement of arc BAD is equals to 140 डिग्री. समजलंय? क्लिअर आहे आन्सर? ओके समजलंय सर्वांना? फास्ट रिप्लाय द्यायचा आहे फास्ट. चला आता शेवटचे सी. अँगल एबीडी कुठे आहे? अँगल ए बी आणि डी. म्हणजे बघा हा बी विचारलेला आहे. बी कसा काढणार रे? चला पटकन. अँगल ए बी डी म्हणजे हा एक छोटासा ट्रायंगल आहे. बघा तो ट्रायंगल जर असा ड्रॉ केला तुम्ही इथे जर ड्रॉ केला तर क्लिअर कट तुम्हाला समजेल. बघा इथे बी आहे, इथे ए आहे आणि इथे डी आहे. या दोन साइड ऑलरेडी इक्वल दिलेले आहे. बघा म्हणजे हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे बरं का रे. मग या डायग्राम मध्ये बघा आणि मला सांगा अँगल ए किती? आपण घेतला ना अँगल ए. आला होता का अँगल ए? किती होता रे? अँगल ए किती होता? पटकन अँगल ए किती होता? अँगल ए घेतला होता का? हे बघा बीएडी 140 अँगल आलेला आहे. मग हा 140 आहे. चला पटकन काय करता येईल सांगा मला आता. पटकन बघा 140 डिग्री आहे. पटकन 140 आहे. हे दोन साइड इक्वल आहे. ठीक आहे आधी राईट करून घेतो. मला तुम्ही सांगा की तुम्ही काय करू शकता. बघा सी साठी आपला आन्सर चालू आहे अँगल ए बी डी क्वेश्चन मार्क. ओके चला मी तर आपण घेऊया इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? ए बी डी. इन ट्रायंगल ए बी डी अँगल बीएडी इज इक्वल टू 140 डिग्री. नंतर दोन साइड आहे. ए बी इज इक्वल्स टू ए डी गिवन आहे. हे गिवन आहे. दोन साइड इक्वल आहे. मग काय असेल रे? सर ए 110 आहे. ओके 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 110 ए काढले ना आपण. बीएडी 110 आहे. हा हा आर्क आहे. सॉरी हा गायगेन झालं. बीएडी किती आहे बघा इथं काढलेलं आहे 110. ओके काही अडचण. चला लक्ष 110. चला मग काय करता येईल रे? चला पटकन. खूप छोटी गोष्ट आहे बरं का. हिंट देतो. हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. चला पटकन कोण सांगताय काय करता येईल? चला मी सांगून देतो. बघा दोन साइड इक्वल आहे म्हणून त्यांच्या समोरचे अँगल सुद्धा इक्वल आहे. कोणते अँगल? बी आणि डी. म्हणजे अँगल बी चा 3 अक्षर नाव बघा ट्रायंगल मधनच घ्या. ए बी डी इज इक्वल्स टू डी चा 3 अक्षर नाव इथूनच उचला. डी मध्ये टाका. अँगल ए डी बी
इथं सांगावं लागेल बाय आयसोस्केलस ट्रायंगल असं म्हटलं तरी चालेल. बाय आयसोस्केलस ट्रायंगल. का बरं असं? आयसोस्केलस ट्रायंगल काय सांगतो की जर दोन साइड इक्वल असतील, आपण आता नाही का बघितलं याच्या आधी पण ते दोन सर्कल होते, जर आयसोस्केलस ट्रायंगल असेल तर त्यांच्या साइड जर इक्वल आहे त्यांच्या समोरचे अँगल पण इक्वल आहे. ठीक आहे, बस इतकाच. मग हे दोन अँगल इक्वल झाले आणि हा तिसरा अँगल आहे आणि मग ट्रायंगलच्या तीन अँगलची सम. देअरफॉर सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल सर्वांना माहिती आहे इज 180 डिग्री. ओके, मग ते तीन अँगल्स घेऊ आपण. अँगल ABD प्लस अँगल ADB प्लस अँगल याचं तीन अक्षर नाव BAD, दोघांची ऍडिशन 180. इथे इक्वेशन 1 घ्या, आपल्याला याचा वापर करायचा आहे. आता बघा इक्वेशन 1 मध्ये ABD ला इक्वल कोण? ADB. आपल्याला कशाची गरज आहे? ABD. मग अँगल ABD ऍज इट इज प्लस ADB च्या समोर कोण आहे किंवा इक्वल कोण आहे? ABD. म्हणून अँगल ABD म्हणजे ADB ला इक्वल कोण आहे? ABD. म्हणून ADB च्या ऐवजी किंवा त्याच्या ठिकाणी आपण ABD टाकला फ्रॉम फर्स्ट वरनं, प्लस BAD दिलेला आहे 110 इज इक्वल्स टू 180. इथे राईट करायचं फ्रॉम फर्स्ट, कारण की आपण ADB च्या ठिकाणी कोण टाकला? ABD. ठीक आहे, बघा इथे कलर चेंज करतो समजेल. बघा याच्या ठिकाणी आपण टाकलेला आहे ABD फ्रॉम फर्स्ट वरनं. आता दोघं सेम झालेले आहे, सेम झाले म्हणून हा एक ना हा एक किती होणार? 2 होणार. म्हणून 2 टाइम्स अँगल कोण आहे? ABD. 2 टाइम्स अँगल ABD आणि इकडचा 110 इकडे शिफ्ट झाला. 180 मायनस 110 2 मल्टिप्लाय अँगल ABD, दोघांची सबट्रॅक्शन 70. हा 2 इकडे डिवाइडला जाणार. अँगल ABD इज इक्वल टू 70 डिग्री डिवाइड बाय 2. देअरफॉर अँगल ABD इज इक्वल टू 35. चला, क्लियर आहे सर्वांना? समजलंय? क्लियर? नक्की? ओके. बघा अशा प्रकारे आपला क्वेश्चन 3B त्यातला एक क्वेश्चन कव्हर झालेला आहे.